नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळची वेळ माझं चालू आहे स्वयंपाक. आज कोथिंबीर वडी बनवायची, सकाळचीच म्हटलं बनवून घ्यावी. आणि एकदम ताजी ताजी कोळी कोळी एकदम लुसलुशीत कोथिंबीर आहे. तर आता मी कोथिंबीर कट करून बेसन वगैरे सगळं घेऊन कोथिंबीर वडी बनवून घेते. आणि मग स्वयंपाक पण काही जास्त नाही. आज थंडी तर एवढी वाढली आहे की भासले थंडी आहे बाहेर. अजिबात बाहेर जायला नको वाटतं, एवढं गार लागते. हे बघा, एकदम कोवळी लुसलुशीत कोथिंबीर आहे. तर आता मी बनवते कोथिंबीर वडी. किती भारी आहे कोथिंबीर आहे बघा. झटपट बनते कोथिंबीर वडी, काही जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे कोथिंबीर एकदम अशी स्वच्छ निवडून घ्यायची आणि धुवून घ्यायची चांगली, कारण कोथिंबीरला माती चिटकलेली असते. त्यामुळं चांगली 2 पाण्यानं धुवायची. आणि बेसन, जिरं, ओवा, थोडासा लसूण आणि थोडंसं हिरवी मिरची वाटून टाकायची. लय भारी लागते कोथिंबीर वडी. तुम्ही पण नक्की बनवून बघा अशी. या दिवसात कोथिंबीर भरपूर असते. भाज्या ज्या त्या सीझनमध्ये भरपूर भाज्या असते, त्यामुळे प्रत्येक सीझनमध्ये जे येणाऱ्या भाज्या भरपूर खायच्या. शरीरासाठी पण चांगलं असतं भाज्या. परवा मेथीच्या वड्या बनवते होते मी, भारी लागते भाज्या पण. कोथिंबीर आहे बघा, मी स्वच्छ धुवून घेतल्या 2 पाण्याने. आणि आता आपल्याला जिरं ओवा वाटून घ्यायचा आहे. हा बघा, ओवा घेतलाय. ओव्याने एकदम खमंग होते वडी. जिरं, लसणाच्या 4-5 पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या 2-4. तिखट तुम्हाला आवडेल तसं घ्या. हे बघा, वाटून घेतलं. हे बघा, मी थोडंसं जाडसरच घ्यायचं, काय बारीक एवढं घ्यायची काही गरज नाही. आणि आता बेसन घ्यायचं. कोथिंबीरमध्ये जेवढं खपल तेवढंच बेसन घ्यायचं. मोठे 3 चमचे बेसन घेतलं. हे बघा, मी थोडीशी हळद, मीठ चवीपुरतं. बघा, 1 चमचाभर तीळ घेतले. तीळ असेल तर टाका, नसलं तर काय हरकत नाही. तीळ काय ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालतंय. आणि हे वाटण करून घेतलेलं आता हे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. आता चांगला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आणि रोल बनवून चाळणीमध्ये उकडायला ठेवायचं. पाणी उकळायला ठेवलं मी बाजूला. करायचं घट्टसर असा गोळा मळून घेतलाय. आणि आता हे जे रोल बनवायचे, चाळणीला तेल लावून घेतले आणि इकडं पाणी ठेवलंय कढईमध्ये. तेल लावून घेतले चाळणीला, कारण पटकन आपलं रोल केलेलं ह्याच्यातनं निघते ती. नाहीतर तेलाची काही एवढी गरज नाही, पण लगेच निघते ती. नाहीतर नाही तेल लावलं का चिटकून बसते ती आणि काढताना मोडते ती. त्याच्यासाठी चाळणीला तेल लावून घ्यायचं. पटापटा मी रोल बनवून घेते आणि वड्या एका बाजूला उकडून घेते आणि एका बाजूला भाकरी टाकून घेते. आणि मेथीची भाजी, आजचा जेवणाचा मेनू आहे आपला मेथीची भाजी, ज्वारीची भाकरी आणि कोथिंबीर वडी. असं आजचा जेवणाचा मेनू आहे. चला तर मग तुम्ही पण या जेवायला. हे बघा, असं रोल एकसारखं करून घेतलेत आणि ठेवलेत उकडायला चाळणीमध्ये. आता 1 15 मिनटं मंद गॅसवर असंच उकडू द्यायचं. आणि मग थोडंसं थंड झालं का कट करून वड्या तळून घ्यायच्या. एकदम भारी लागते त्या. दम लागला चालून चढ आहे असा, नुसतं असं चढत आलं. दोघं चालू आहे. पोरं गेली ती आत्ताच घरी. खाली पण काय बसू वाटत नाही शेतात. आणि पाणी लावले आपण तिकडं. आईचं पण काम चालू आहे.
चावी आणली पाहिजे. सवयीशिवाय काही खरं नाही खरं, कारण मला एवढं चालण्याची सवय नाही आणि आज भरपूर चालणं झालं आहे माझं, जमल्यासारखं झाले आहे. मी आप्पा रोज एवढे चालतात, कसं चालत असतील. आबाळाचं ऊन लागाले चांगलंच गरम होते. इकडं हरभरा आहे, ह्याच वावरातली हरभऱ्याची भाजी खुडलेली तुम्हाला दाखवलं होतं. ढाळा आली ती पण असं चांगलं खाण्यासारखं. हे बघा थोडंसं अजून कवळायची पण आली ती खाण्यासारखं. कुठं कुठं कवळा आहे, कुठं निब्बर झाली ती. हे बघा चांगलं ढाळ आली, मस्त आला हरभरा. हरभरा पण खाल्ला. इथे बी डुकर लागलंय, डुकराने पिडलंय नुसतं. हे बघा बाजूचं सगळं गवत काढलंय, तिकडच्या बाजूचं काढलेलं नाही. पेटवलं होतं काय की पण पेटलं नाही, ओलं होतं. तिकडच्या बाजूला अजून आलेलं नाही ती, आता बारीक कवळी खडकाळ रानात जास्त खालच्या बाजूला, त्यामुळे आली ती लवकर. दिसना की माणसं. परवा आलं त्यावेळेला मासं दिसत, 2-3 हजार माशांची पिल्ली आणून सोडली होती तळ्यात, पण काय झाली पिल्ली काय माहिती नाही. आज काय दिसना झाली. पाणी बऱ्यापैकी खाली गेलंय ना, आहे की नाही. बोर चालूच नाही.